बसून रडणाऱ्यांची माया कशी असते. महाराज म्हणतात मुले घातले रडाया नाही आसू आणि माया. महाराज म्हणतात ते रोजाने रडायला लावण्यासारखं रडणं राहतंय. सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. आम्ही गेल्यानंतर रडणं म्हणजे फक्त टाइमपास राहतं महाराज. फक्त मशानात नेऊन जाळूच तोवरच रडत येत, बाकी निवस दाखवण्यासारखं राहतं महाराज. आणि या जगात आपल्यावरती खरं प्रेम करणारं कोणीच नाही बरं का. तुम्ही आपण उग मोग म्हणे तुम्ही गैरसमजात राहू नका, अजिबात नाही. काय तू याचं माझ्यावर प्रेम आणि त्याचं अजिबात नाही. प्रेम नाही कोणाचं कोणावर. नाही तर तुम्ही मला खरं सांगा, तुम्ही इथं बसलेल्या तुमचं कोणावर प्रेम आहे? त्यांनी खालीच पाहून घेतलं, बोलणंच नको, तू आपलाच कीर्तन कर. जाऊ त्यांचं जाऊ दे. तुम्ही कोणावर प्रेम करता तुम्ही सांगा. प्रेमच नाही, सांगूच शकत नाही. एकाचं नाव घेतल्यावर दुसऱ्याला रागी. कोणावर प्रेम आहे? मी इथं सांगतो ना, कोणाचंच कोणावर प्रेम नाही. इथं आपलं प्रेम बदलतं. लहान वयात एखाद्या लहान लेकराला विचारा तुम्ही, बाळा तुझं प्रेम कोणावर रे? ते सांगतं बाबा माझं प्रेम माझ्या आईवर आहे. ते थोडंसं मोठं झालं का, असं अंगणवाडीत शाळेत जायला लागलं ना, मग त्याचा आजा त्याला घेऊन जातो. आजा घेऊन जातो, घेऊन येतो. आणि मग जाताना एक चॉकलेट, येताना एक चॉकलेट. मग त्या पोराला विचारा आता कोणावर प्रेम करतो रे? ते म्हणतो बाबा माझी आई की नाही मला चॉकलेट खाऊ देत नाही ना, माझे बाबा मला रोज सकाळी एक चॉकलेट देतात, शाळेतून येताना एक चॉकलेट देतात. माझं प्रेम माझ्या बाबांवर. आता थोडासा शाळा कॉलेजला जायला लागला का मग विचारा आता रे भाऊ प्रेम? ते म्हणतो बस तिच्यासाठी जगायचंय, नाही तर आपल्याला तर काय राहायचं नाही गड्या, आपल्याला नाही राहायचं. मी प्रेम बदललं. लग्न झाल्यावर विचारा आता रे प्रेम? तो म्हणतो बायकोवर. पोरग झाल्यावर विचारा आता प्रेम? पोरावर. आता ते पोराचं लग्न होऊ द्या, म्हाताऱ्याला नातू येऊ द्या, मग विचारा म्हाताऱ्याला आता प्रेम कोणावर? म्हातारं म्हणतं बाबा जागेवर काडी लाव वाटत ती साऱ्याला, फक्त नाताकडं पाहून राव वाटत. कोणाकडं? नातवाकडं. आता नातवाकडं कवर पहिना, कवर पहिन जवळ नातू हाता खालून काढीत नाही तवर. त्याच्यानंतर प्रेम संपलं. एकदा म्हाताऱ्याला हाता खालून काढा, म्हातारं म्हणतं बाबा काय आताच राम नाही, तिकडं त्र्यंबकला गेलो असतो, विकास बाबाच्या धर्म आपल्या शाळेवर राहिलो असतो तर बरं झालं असतं, तिथं झाडून घेतलं असतं. इथं प्रेम आमचं कोणावरती नाही. आमचा जो वरी चळनगा तो वरी म्हणती. पैसा संपला की आपलं मान संपला. एक म्हातारं होतं, एक उदाहरण सांगतो आणि थांबायचंय मला. एक साधू होता, जंगलावरती राहत होते, आणि एक म्हातारं रोज त्या साधूच्या दर्शनाला जायची. रोजचा नित्य नियम होता. फक्त कान माझ्याकडे ठेवून ऐका बरं का. हा दृष्टांत एवढा तुम्हाला घरी घेऊन जायचा आहे कीर्तनातून. फार महत्वाचा दृष्टांत, एवढा समजलं तरी कीर्तन कळेल तुम्हाला. आणि मग साधू असे जंगलात राहत होते. म्हातारं रोज पहाटे दर्शनाला जायचं. पहाटे दर्शन घ्यायचं आणि 5 वाजता पुन्हा दर्शन घेऊन मागं फिरायचं. एक दिवस साधूने म्हाताऱ्याला पाहिलं आणि म्हाताऱ्याला अडवलं, बाबा बसा. म्हातारं म्हणे काय झालं साधू महाराज? साधू महाराज म्हणाले बाबा बसा जरा वेळ. म्हातारं म्हणे नाही मला जावं लागेल. म्हणे का बरं? म्हणे बाबा मी जर घरी गेलो नाही तर घरचे चहा सुद्धा घ्यायचे नाही. चहा कमून माझ्याशिवाय चूल सुद्धा पेटत नाही म्हणे बाबा. इतकं प्रेम आहे म्हणे, खूप प्रेम आहे म्हणे माझ्यावर. असं जा म्हणे, जा जा जा. असा महिनाभर चाललं आणि 1 महिन्याने पुन्हा साधूने म्हातारं अडवलं, बाबा बसा. म्हातारं म्हणे का? साधू म्हणाले बसा जरा वेळ. म्हातारं म्हणे नाही मला जावं लागेल, माझ्याशिवाय पान हालत नाही म्हणे घरी. इतकं प्रेम करतात घरचे म्हणे, खूप प्रेम करतात. बरोबर मग एक काम करा म्हणे बाबा, तुम्ही रोज माझ्याकडे 5 वाजता येता, उद्या सकाळी पहाटे 4ला या. म्हातारं म्हणे येतो. गेलं म्हातारं घरी. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता म्हातारं आलं. ब्रह्म मुहूर्तावरती साधू आपली तपश्चर्या करत होते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवट हो, वावा मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. साधूची तपश्चर्या सुरू होती. म्हातारं पहाटे 4 वाजता आलं. साधूने डोळे उघडले आणि पाहिलं म्हातारं आलं. साधू प्रसन्न झाले. साधू म्हणाले बाबा मी सांगितलेल्या वेळेत तुम्ही आलात, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. ऐका बाबा, तुम्ही मी सांगितलेल्या वेळेत आलात, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. मी तुम्हाला योग शिकवणार आहे आणि योग तुमच्या कामाचा शिकवणार आहे. मात्र म्हणे कुठला योग शिकवणार आहे? साधूने सांगितलं मी तुम्हाला योगातला सर्वोत्तम योग शिकवणार आहे, समाधी योग शिकवणार आहे. समाधी योग म्हणजे श्वास न घेता जिवंत राहण्याची कला.
आणि मग साधूने प्रयोग चालू केला. म्हाताऱ्याने प्रॅक्टिस सुरू केली. वर्ष सरकलं आणि 1 वर्षात म्हातारं 4 तास श्वास थांबायला लागलं. गुरुजी किती तास? 4 तास म्हातारं श्वास थांबायला लागलं. श्वास थांबून जिवंत राहायला लागलं. मग साधूने एक दिवस परीक्षा घेतली आणि म्हाताऱ्याला सांगितलं, बाबा उद्यापासून तुम्ही माझ्याकडे येऊ नका. म्हातारं म्हणे, मा काही चुकलं का? म्हणे चुकलं काहीच नाही, मला फक्त सांगा तुमचे घरचे प्रेम. म्हणे बाबा जीवाच्या पलीकडे प्रेम आहे, माझ्याशिवाय तर पान हलत नाही, चहा सुद्धा घेते नाही माझ्याशिवाय, इतकं प्रेम. म्हणे इतकं प्रेम आहे ना, मग एक काम करायचं, आता घरी जा, उद्या सकाळी माझ्याकडे येऊ नका. मग काय करा, पहाटे 5 वाजता तुम्ही उठलात की तोंडावरची गोधडी बाजूला घ्या, सगळे उठले का बघून घ्या, आणि सगळे उठलेले पाहिले का पुन्हा 5 वाजता समाधी लावा. 5ला समाधी लावली का किती तास चालणार? तुम्ही जागे आहेत ना? 5ला समाधी लावलं किती वाजेपर्यंत? 4 तास चालणार, म्हणजे 6, 7, 8 आणि 9 वाजेपर्यंत चालणार. समाधी लावा, आणि समाधी लावायची, मी येऊपर्यंत समाधी सोडायची नाही. म्हातारं म्हणणे चालन. आता म्हाताऱ्याला माहित नाही परिणाम काय होणार आहे. म्हातारं घरी गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं. पहा, लक्ष ठेवा, आता काहींना समजलं मला काय सांगायचंय. म्हातारं घरी गेलं. दुसऱ्या दिवशी पहाटे विकास महाराज म्हाताऱ्याला 5 वाजता जाग आली. 5ला म्हाताऱ्याला जाग आली तर नारायण गुरुजी त्यांनी तोंडावरची गोधडी बाजूला केली. त्यांनी तोंडावरची गोधडी बाजूला केली. इकडे पाहून घेतलं, सगळे उठलेले होते. घरातले सगळे उठलेले पाहिले. पुन्हा तिने तोंडावर गोधडी लावली आणि 5 वाजता म्हाताऱ्याने समाधी लावली. आता 9 वाजेपर्यंत समाधी चालणार. रोज म्हातारं 5ला म्हणजे 5ला उठत, पण आज 5:30 वाजले तरी उठाना. म्हणून म्हातारी गडबडली. म्हातारी म्हणे पोराला, म्हणे त्याच्या, म्हणे भाऊ, अरे म्हातारं रोज 5ला उठत, 5:30 वाजून गेले तरी म्हातारं उठाना, काय झालं पाय बरं? ते म्हणे जाऊ दे गाड्या, झोपू दे त्याला. ते रात्री मातुरीला कीर्तनाला गेलं होतं. कीर्तनाला गेलं म्हणून अर्धा तास जादा झोपून दिलं. 5चं म्हातारं 5:30 वाजले तरी हल्लं नाही. 5:30चं 6 वाजले तरी म्हातारं हल्ला ना. मग म्हातारी गडबडली. म्हातारी पोराला म्हणे भाऊ येडण न करू, पाय बरं म्हातारं तापलं काय? मग ते पोरगं पळत आलं. त्याने तोंडावरची गोधडी बाजूला केली, माझ्याकडे पाहत राहा, आणि तोंडावरची गोधडी बाजूला केल्यानंतर पहिली म्हाताऱ्याला हाक मारली, दादा हो दादा. दादाचं 1 नाही 2 नाही. मग पोराने हे बोट घेतलं, नाकाच्या जवळ नेलं. काय आला? का तापमापी का? श्वास पाहिले, श्वास काय झाले होते? बंद. श्वास बंद म्हटल्यानंतर पोरग गेलं गडबडून. पोरग म्हणे बयो, दादा गेले. आता ते दादा गेले म्हटल्यानंतर ते म्हातारी शांत बसली असं. तुम्ही खरं सांगा, माझ्यासारखा नका बोलू, खरं सांग. म्हातारी शांत बसली असं की ती जिथं बसली होती ती ना, तिथून म्हाताऱ्याच्या छातीवर उडी मारली बा. दादा आता मी कुणाकडे पाहायचं, आता मी कुणाला सांगायचं, आता मी काय करायचं, तारा ना 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 रे ना. त्याच्यात भरपूर पद राहते, पण माझे सगळे पाठ नाहीत. म्हटलं आपलं आज्ञाने सांगायचं, झाकून नाही ठेवायचं. भरपूर पद आहे. म्हातारी रडायला लागली. बरं म्हातारी रडायला लागल्यानंतर घरातल्या पुरी सुरीला शांत बसता येतं का? नाही, त्यांना रडावंच लागत. महाराज म्हणतात ना, सासूसाठी रडेसून रडावंच लागतं. मग ते खोटं नाटक रडाना पण रडावंच लागत. आणि मग ते रडायचा कार्यक्रम चालू झाला. तुम्हाला काय सांगावं, असा रडायचा कार्यक्रम दांगडा उठवलं यांनी. सगळे कोण सगळे जमले, घर जमलं. इतकं रडायचा कार्यक्रम चालू झाला. इतके रडायला लागले. गाव जमलं, घर जमलं, पाहुणे रावळे जमायला सुरुवात झाली. इतका रडायचा कार्यक्रम. बरोबर ते रडणं जे राहतं ना, इतका धोरंबाज नारायण गुरुजी, इतकं धोरंबाज राहतं साधारण गुरुजी. रडणं म्हणजे मोगम नाही. पहिला 1 तास जो राहतो ना, लक्ष माझ्याकडे ठेवतो मी, लय महत्वाचं सांगून राहिलो तुम्हाला मी. लय म्हणजे लय महत्वाचं आहे. पहिला 1 तास जो राहतो ना, पहिला 1 तास इतका हिशोबशीर रडणं राहतं. इतके रडत येत पहिला 1 तास, इतके रडत येत तुम्हाला काय सांगावं हो. इतके रडत येत सगळे कोण सगळे. आणि 1 तासाच्या नंतरचं जे रडण राहतं ना, ते इतकं धोरणबाज राहतं. धोरणबाज मोगम रडून नाही चालायचं ना. असं काय करता, एखादं उकडून जाईन ना, उकडन ना एखादं. असं काय करता, धरून रडायचं राहतं. मग कसं 1 तासानंतरचं जे रडणं राहतं ते असं राहतं, असं पदर लावून बसायचं. फक्त असा पदर लावून बसायचं.
बाकी काहीच करायचं, निवळ शेंबूड वाढायचा कार्यक्रम, बाकी दुसरं करायचं काहीच, निवळ शेंबूड वाढायचा कार्यक्रम असा. आणि लक्ष सारं कुठं दरवाजाकडं ठेवायचं, दरवाजाकडं. कसं, कोणाची गाडी येते बुवा, कोणाची गाडी येते बुवा, कोणाची गाडी येते बुवा. लयच हुशार बाया राहते, काय सांगा तुम्हाला, लयच हुशार. असं बसून राहायचं, दरवाजाकडं पाहत राहायचं. समजा आता नाशिकला छकी दिलेली, छकी इथलं नाही चाललं बरं का भाऊ आपलं, नाही तर आमच्या तिकडं घ्या तुम्ही, जाऊ दे मारू द्या, इथलं नको. श्रामपूरला छकी देईल, छकी श्रामपूरची समजा छकी आली बाबा, गाडीचा आवाज आला का लगेच सावध व्हायचं, काही निगुळणा करून घ्यायचा, कोणी पाणी पिऊन घ्यायचं, लयच हुशार. असं बस छकीचा घरात पाय दारात पाय का घरातल्यांनी दांगुडा करून द्यायचा. दादा 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 नुसतं छकी छकी करायचे ना, दादाचा छकीत लई जीव आता ना, दादाना छकीला कधी मोकळ्या हाताने जाऊ दिलं नाही ना, दादाना छकीला दिवाळीला साडी घेतली होती ना, दादाना छकीच्या पाप्याला फटाकडे आणले होते ना, तारा ना 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 रे ना. छकीचा पाडा आहे बरं का, छकीचा. छकी आली का छकी जुनी उस्तोवर फक्त छकीचंच गाणं गायचं, दुसरं कोणाचंच गाणं नाही गायचं. म्हणजे हे रडणं राहतं आपलं. आणि तुम्ही काय लय हसू नका, हे गेलेल्यांसाठी नाही चाललं, आपण गेल्यावर हेच होणार आहे विठाला. रडायला लागले, रडणारे सगळे एक एक करत होते, घरातले माणसं जमा होत होते, पाहुणे रावळे जमले, माझ्याकडे पात्रा सगळे जमले. आणि मग आता कोणीतरी शान आलं, ऐका ऐका, अरे रडून काय तो जिवंत होणार आहे का, चला उठा उठा बाहेर काढा. लगेच बाहेर काढायचा कार्यक्रम चालू झाला. 5ला मात्र गेलं, 6ला कळलं, 7-8 वाजेपर्यंत सगळे पाहुणे जमले. मात्र बाहेर आंघोळीला काढलं. बरं ते आंघोळीला काढल्यानंतर पाणी गरम का गार, हा अहो गरम, इतकं गरम पाण्याने म्हातारा धुवून काढलं नारायण गुरुजी, तुम्हाला काय सांगा, इतके चटके बसले राव. पण बोलायचं हुकूम नाही. आता कसं काय बोलून, एवढं गाव जमा करून घेतलं, बोलायचं कसं, चटके बसले पण म्हातारा बोला ना. मात्र तिथून उचललं, तिरडीवरती बांधायला आणलं, इतकं सडमड टोचलं गो खाली सरमड, पण बोलायचं हुकूम नाही ना. मात्र बांधायचा कार्यक्रम चालू झाला. आणि ते बांधायचा कार्यक्रम चालू झाला तर मात्र पळड्या पळड्या विचार करायला लागलं, भाऊ अरे तो साधूचं ऐकलं खरं, पण आता तो जर नाही आला तर घरची तुला जिवंत जाळून येते. ते मतर पळड्या पळड्या विचार करतं ना. आणि मग ते रुतायला लागलं त्याला, असं काथ्या रुतायला लागला, आवळून बांध. ते आवळून बांधली, ते महाराज डिल्ल नाही बांधली ती, इतकं आवळून बांधली ते ना, परत आलंच नाही पाहिजे ते मागं, जाऊ द्या ऐक नाही. आणि मग कार्यक्रम बांधायचा सुरू झाला. मात्र विचार करता, साधू कमून येईना, साधू कमून येईना, साधू कमून येईना. इतक्यात साधूचा आवाज आला, हे बांधू नका, बांधू नका म्हटल्यानंतर घरच्या शेवटून उभं राहिले. म्हणे महाराज असं काय करता, गेलं म्हणजे जावंच लागतंय, प्रकृतीचा नियम आहे, न्यावंच लागतंय, जाळावंच लागतंय, असं का करता. साधू म्हणाला, ऐका जरी गेला असेल तर माझ्यात सामर्थ्य आहे, मी त्याला जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही म्हणजे काय करणार, ते म्हणे मी जिवंत करणार. जिवंत करणार म्हटल्यावर घरचे असे साऊज करा म्हणे, महाराज करा, जिवंत करा, बाबा करा, हो करा. साधू म्हणे, जा घरातून कोणतरी फुलपात्र भरून दूध घेऊन या. कोणतरी पळत गेलं, असं फुलपात्र भरून दूध आणलं, असं साधूच्या हातात दिलं. आणि साधूने असं ते कमंडलूत हात घातला. कमंडलू कळतो का तुम्हाला, कमंडलू असा तांब्याने राहतो, त्याच्यात हात घातला, एक पुडी बाहेर काढली, त्याच्यातून ते दुधात कालवली. पुडी म्हणजे काय अंगारा बिंगारा काय नव्हतं बरं का, पिठी साखर होती, अशी कालून घेतली. आणि साधूने असं फुलपात्र धरलं. ऐका माझ्याकडे पात्रा. साधूने सांगितलं, ऐका ऐका ऐका, हे औषध मी तयार केलं, हे औषध मी तयार केलंय, माझ्या सिद्धीने तयार केलंय. ऐका, हे औषध जो कोणी घेईल तो जाईल. जाईल म्हणजे घरी झोपायला नाही, गोईंग टू यमपुरी. हे औषध जो घेईल तो जाईल, आणि जो गेलेला आहे तो उठून उभा राहील. कोण घेतं, मातोरीत आहे कोणी, मातोरीत कोणी आहे का. अहो मातोरीचं सोडून द्या, ते साधू असं म्हटल्यानंतर तुम्हाला शपथ खोटं नाही सांगत विकास महाराज, पाहुण्या रावळ्यांनी तर गाडीलाच किका मारली, भाऊ थांबणंच नको. घरी जिने तिने त्याची मंडळी पाहिली, तू पहिली पुढं वय वय पुढं वय पुढं, गाडी जरी निघाली चट. उद्या कळण काय झालं ते. पाहुणे गेले निघून. मग ऐका माझ्याकडं पहा तुम्ही, साधूने ते फुलपात्र म्हातारीकडं नेलं. म्हातारीकडं
म्हातारीला म्हणे आई तुम्ही लय रडत होत्या बाबा, आता मी कुणाकडे पाहायचं ना बाया, आता मी काय करायचं ना बाया, तुम्ही लय रडत होत्या आई, तुमचं लय जीव दोसतो, लय जीव दिसतो, घेता का तुम्ही मग औषध? म्हातारी म्हणे भाऊ मला घेऊन चालन का दादा, हे नातू का माया वाचून राहतेत का भाऊ, आणि सुनाका लय धाडायच्या आहेत का रे दादा, मी आहे म्हणून बरं आहे, मला नाही जमायचं तू आपलाच घे. म्हातारी आणि तो जो पडलेला आहे ना तो म्हणत होता माझ्याशिवाय चहा घेत नाही, तो ऐकू राहिला उघडे कान करून. म्हातारी म्हणे मला नाही जमायचं. साधू म्हणे मग म्हातारी नसली घेत तर पोरांना म्हणे तुम्ही घेता का भाऊ? पोरं म्हणे बाबा आता पिकलं पान गळूनच पडायचं, किती दिवस जगणार आहे बतर, आमचं मागं प्रपंच आहे, आम्हाला नाही जमायचं. पोरांनी अंग काढून घेतल्यावर सुनांकडे गेलं फुलपात्र, म्हणे तुम्ही घेता का? सुना म्हणे पोरं तीनचेच माणसं घेईन आणि आमचं काय, आमचं काय. ऐका ऐका ऐका, सगळ्यांनी अंग काढून घेतल्यानंतर साधू म्हणे नसन तुम्ही घेत तर मी घेऊ काय? घरचे लगेच उठून उभं राहिले. जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्ट विती परोपकाळे, बाबा घ्याओ, घ्या 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 बाबा घ्याओ, तुम्हाला तरी कुठं कोणी मागं पुढं दटवलं घोड, तुमचं मंदिर बांधू म्हणे माथुरीला. मग साधूने फुलपात्र तोंडाला लावलं. ऐका, साधूने फुलपात्र तोंडाला लावलं आणि साधूने दूध पिऊन घेतलं. साधूने दूध पिलं आणि म्हाताऱ्याला हाक मारली, दादा उठा. म्हातारा असं ताडश्री उठून उभं राहिलं. आता म्हातारा उठून उभं राहिलं, गुरुजी मला सांगा मेलेला माणूस जिवंत झाल्यावर आनंद व्हायला पाहिजे का नाही? म्हातारा जिवंत झाला बा, आनंद व्हायला पाहिजे की नाही? त्याचा आनंद राहिला लांब. 5 मिनिटं झाले साधू दूध पिऊन मरा नका म्हणून त्याच्याकडे पाहून राहिले. इतके बिलिंदर क्वालिटीचे लोक आहेत महाराज, त्याच्यामुळे या जगामध्ये काही खरं नाही महाराज. मला सांगतो महाराज, त्याच्यामुळेच महाराज म्हणाले नाही रे भगवान परमात्म्याशिवाय कोणी सोडवणार नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे बरोनी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या पाटी सगळे राहिले, तुटतील धागे दोरे, कोणी सोडवणार नाही. तुला जर सोडविल कोणी तर तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून या देव सोडविल.